हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आत्ता आपण पाहत आहोत चॅप्टर नंबर 4. आपण पाहिलेलं आहे शेअर्स विकत घेतले जातात, शेअर विकले जातात, त्याच्यावरती आपल्याला डिव्हिडंड मिळतो, त्याच्यावरती आपल्याला काहीतरी प्रॉफिट मिळतो. मग हा जो प्रॉफिट आहे किंवा हा जो डिव्हिडंड आपल्याला मिळतो आहे तो आपल्याला किती रेटनी मिळतो आहे ते काढायचं आहे. रेट ऑफ रिटर्न. आपण किती पैसे इन्व्हेस्टेड केले त्याच्यावरती आपल्याला किती रुपये मिळाले ह्याच्यावरती तो रेट डिपेंड असतो. म्हणजे मग रेट ऑफ रिटर्न काढायची पद्धत आपण आता बघणार आहोत. श्रेयस परचेस अ शेअर ऑफ FV ₹100 फॉर MV ऑफ ₹120. कंपनी डिक्लेअर 15% डिव्हिडंड ऑन द शेअर. फाइंड द रेट ऑफ रिटर्न. आता इथे डिव्हिडंड नेहमी कशावरती लागतो? FVवरती लागतो. आपण विकत घेताना कितीने विकत घेतो? तर MVने विकत घेतो. आता इथे त्यांनी दिलेलंच नाही आहे, अ शेअर म्हटलेलं आहे, म्हणजे एकच शेअर विकत घेतलेलं आहे, म्हणजे त्याची इन्व्हेस्टेड अमाऊंट किती आहे? 120 आणि त्याला 15%नी डिव्हिडंड मिळालेला आहे, म्हणजे ₹15 आपल्याला मिळालेला आहे. पण त्यांनी इन्व्हेस्टेड किती केलेत? 120. मग 120ने आपण त्याला डिवाईड करून जे आहे ते आन्सर काढणार आहोत. कसं ते बघूया. FV = ₹100, MV ₹120 means 120. D is equal to dividend, it is 15% per share. Remember here that on investment of ₹120 Shreyas got ₹15. Let the rate of return be X%. आपण त्याला काय पकडलेलं आहे? X%. मग 15/120 = X/100. 15 किती आपल्याला मिळालेला डिव्हिडंड आहे, कितीवरती? ₹120 आणि मग आपल्याला काय काढायचा आहे? रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे, म्हणजे तो डिवायडेड बाय 100 आहे. X is equal to 15 × 100/120 is equal to, आता आपण सोपं करून घेऊया, 0 0 कट झालेले आहेत. 3 5 15, 3 4 12, 2 2 4, 2 5 10, means 5 5 25/2 equal to 12.5%. The rate of return for Shreyas is 12.5%. Example 2 आहे. FV ₹100, premium equal to ₹65, then MV is equal to what? आता प्रीमियम आहे म्हणजे त्यावेळेला काय असणार आहे? MV इज ग्रेटर दॅन FV, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? प्लस करायचं. मग आपण लिहून घेतलेलं आहे MV इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम, मीन्स 100 + 65 मीन्स ₹165. मार्केट व्हॅल्यू इज ₹165 पर शेअर. असा क्वेश्चन आला तर आपल्याला एकच मार्क आहे. एक्झाम्पल 3 बघूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन. इथे सुद्धा एखादाच क्वेश्चन येऊ शकतो, जसं आपण एक्झाम्पल नंबर 2मध्ये पाहिलेलं आहे, म्हणजे 1 मार्कालाच, जास्त मार्काला येणार नाही. इथे डायरेक्ट आपण आन्सर्स लिहिण्याचा प्रयत्न करूया. FV किती आहे? 10 आहे. प्रीमियम शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ ₹7. प्रीमियम आहे म्हणजे प्लस करायचं आहे, म्हणजे आपला किती होणार आहे? 100 + 7 इज इक्वल टू ₹17. खाली आन्सर्स लिहिलेले आहेत बघा. MV 10 + 7 इज इक्वल टू ₹17. आता इथे FV किती आहे? 25 आहे. MV 16 आहे, म्हणजे काय झालेलं आहे? कमी झालेली आहे. अमाऊंट कितीने कमी झालेली आहे? अमाऊंट 25 - 16 मीन्स ₹9 कमी झालेली आहे अमाऊंट. म्हणजे इथे आपण काय लिहिणार आहोत? डिस्काउंट ऑफ ₹9. डिस्काउंट ऑफ ₹9. आता इथे थर्डमध्ये आपल्याला FV दिलेली नाही आहे. ॲट पर म्हणजे काय आहे? MV इज इक्वल टू FV आहे आणि ती MV किती दिलेली आहे? ₹5, म्हणजे आपली FV पण काय आहे? ₹5. एक्झाम्पल नंबर 4 आहे. नील हॅज इन्व्हेस्टेड इन शेअर्स ॲज फॉलोज. फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. Company A 350 shares, FV ₹100,
premium is equal to rupees 7. Company B 2750 shares, FV is equal to 7, discount rupees 1. Company C 50 shares, FV rupees 100, MV rupees 150. काही ठिकाणी प्रीमियम दिलेला आहे, डिस्काउंट दिलेला आहे, काही ठिकाणी MV दिलेला आहे. आता कंपनी ए, कंपनी बी, कंपनी सी मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते पाहायचं आहे आणि मग सगळी इन्व्हेस्टमेंट प्लस करायची आहे, तेव्हा आपल्याला काय कळणार आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट कळणार आहे. मग आपण लिहून घेतलेलं आहे कंपनी ए प्रीमियम इज इक्वल टू रुपीज 7, MV इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम 10 प्लस 7 इज इक्वल टू रुपीज 17. किती घेतलेले आहेत, 350 शेअर्स घेतलेले आहेत. मग आपण लिहिलं देअरफॉर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू MV 350 इंटू 17 इट इज रुपीज 5950. कंपनी बी FV किती आहे, रुपीज 5, MV किती आहे, कारण काय दिला डिस्काउंट रुपीज 1 म्हणजे 5 - 1 इज इक्वल टू MV इज रुपीज 4. किती घेतलेले शेअर्स, 2750 शेअर्स घेतलेले आहे. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू MV 2750 इंटू 4 मीन्स झालेली आहे इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज 11,000. आता बघूया कंपनी सी. कंपनी सी FV इज रुपीज 100, MV इज 150. आपण कशाने मल्टिप्लिकेशन करतो, MVने. किती शेअर्स घेतलेले आहेत, 50 मीन्स 150 इंटू 50 इट इज रुपीज 7500. आता कंपनी ए, कंपनी बी, कंपनी सी यांचं आपल्याला प्लस करायचं आहे. नील हॅज इन्व्हेस्टेड 5950 प्लस 11,000 प्लस 7500 इक्वल टू रुपीज 24,450. मग इथे आपण वाक्य लिहायचं आहे, नील हॅज इन्व्हेस्टेड रुपीज 24,450 इन कंपनी ए, बी अँड सी. एक्झाम्पल 3 सारखा जर का आपल्याला क्वेश्चन आला तर आपल्याला 1 मार्क आहे, एकत्र जर का आला तर 3 मार्कांसाठी येऊ शकेल किंवा 2 मार्कांसाठी येऊ शकेल. पण ज्यावेळेला एक्झाम्पल 4 आपल्याला येईल, 3 दिलेले असतील म्हणजे कंपनी ए, बी आणि सी, तर आपल्याला 3 मार्क मिळतील. टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट काढल्यानंतर 3 मार्क आपल्याला मिळतील. म्हणजे ह्याला अर्धा मार्क, ह्याला अर्धा मार्क, ह्याला अर्धा मार्क आणि ह्याला अर्धा मार्क, असे 3 मार्क, सॉरी ह्याला अर्धा मार्क, ह्याला अर्धा मार्क, ह्याला अर्धा मार्क, ह्याला राहिलेले 1.5 मार्क, किंवा अशा प्रकारे किंवा तुम्ही काढलेले आहेत तिन्हीचे व्यवस्थित तर तुम्हाला तिकडे 2 मार्क आणि प्लस करून दिलेलं आहे त्याला 1 मार्क, असं करून आपल्याला 3 मार्क मिळू शकते. किंवा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपल्याला 2च देतील आणि टोटल इन्व्हेस्टेड आपल्याला काढायला सांगतील. म्हणजे 1, अर्धा अर्धा 1 आणि ह्याचा 1 असे 2 मार्क आपल्याला मिळतील. एवढे 3 मार्कासाठी एवढा सोपा क्वेश्चन आपल्याला विचारणार नाहीत. पण जर एक्झाम्पल नंबर 5 आपल्याला आला तर तो आपल्याला 3 मार्कांसाठी येईल. स्मिता हॅज इन्व्हेस्टेड रुपीज 12,000 अँड परचेस शेअर्स ऑफ FV रुपीज 10 ॲट अ प्रीमियम ऑफ रुपीज 2. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स शी परचेस. कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी टू गेट द आन्सर. FV is rupees 10, premium is rupees 2, means MV is equal to FV plus premium. लिहून घेऊया इथे शब्द प्रीमियम. किती आहे, FV आपली किती आहे 10 आहे, प्रीमियम किती आहे 2, म्हणजे आपली MV किती झाली रुपीज 12. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट किती रुपीजची केली आहे 12,000ची केलेली आहे. MV किती आहे 12 आहे, मीन्स आपण इथे लिहिणार 12,000 डिवायडेड बाय 12 म्हणजे किती आलं 12 1 जा 12, 12 1 जा 12 वरचे 3 ॲज इट इज म्हणजे 30 ॲज इट इज मीन्स 1,000 शेअर्स. स्मिता हॅज परचेस 1,000 शेअर्स. आता आपल्याला 3 मार्क का मिळणार आहेत तर आपल्याला ब्लँक्स आहेत त्या भरायच्या आहेत, व्यवस्थित आन्सर काढायचं आहे आणि आपल्याला म्हणून इथे 3 मार्क किंवा 2 मार्क मिळणार आहेत. किती आपल्याला ब्लँक्स दिल्या असतील त्याच्यावरती आपले मार्क डिपेंड राहतील. 6वा एक्झाम्पल आहे, इफ 50 शेअर्स ऑफ FV रुपीज 10 वर परचेस फॉर MV ऑफ रुपीज 25, company declare 30% dividend on the share, then find some investment
सेकंड क्वेश्चन आहे डिव्हिडंड रिसीव्ह आणि रेट ऑफ रिटर्न. एकूण मिळून 3 क्वेश्चन्स आहेत. 3 मार्कांसाठीचा क्वेश्चन आहे. FV किती आहे 10 आहे. MV किती आहे 25 आहे. नेहमी आपला जो डिव्हिडंड मिळणार आहे तो FVवरती मिळणार आहे, पण त्याच्या अगोदर टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे, मीन्स सम इन्व्हेस्टमेंट काढायची आहे, मग डिव्हिडंड रिसीव्ह काढायचा आहे आणि मग रेट ऑफ रिटर्न म्हणजे सम इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती आपल्याला एवढे पैसे परत मिळालेले आहेत त्याच्यावरनं आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे. मग आपली सम इन्व्हेस्टमेंट पहिली काढून घेऊया. MV इंटू नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 25 इंटू 50. झिरोचा पहिला 0 लिहून घ्या. 25 व्हायचा 125 म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे ₹1250. डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू किती पर्सेंट मिळालेला आहे डिव्हिडंड 30% मिळालेला आहे आणि आपली जी FV आहे ती किती आहे 10 आहे म्हणजे 10 इंटू 30/100. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, किती उरले 3 म्हणजे किती रुपये मिळालेले आहे एका शेअर मागे 3 रुपये मिळालेले आहेत. मग आपले किती शेअर्स आहेत तर नंबर ऑफ शेअर्स 50 म्हणजे 50 इंटू 3 इज इक्वल टू ₹150 म्हणजे आपल्याला डिव्हिडंड किती मिळालेला आहे. देअरफॉर टोटल डिव्हिडंड रिसीव्ह इज ₹150. आता रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे. डिव्हिडंड इन्कम डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड इंटू 100 कारण रेट ऑफ रिटर्न हा नेहमी पर्सेंटेजमध्ये येणार आहे. किती मिळाले डिव्हिडंड 150. किती रुपीज आपण इन्व्हेस्टमेंट केलेले होते 1250 इंटू 100 1010. आता इथे हे छोटं आपण करून घेऊ शकतो आहोत तर करून घेऊया. 100 आणि 125 जो आहे नको त्याच्या अगोदर आपण हा करून घेऊया. 15 एके 15 15 30 15 3 45 15 चौक 60 नाही 5 5 त्रिक 15 5 दुणे 10 5 5 25 25 एके 25 25 चौक 100 3 चौक 12. सॉरी मी सगळं मराठीतून बोलले का. ओके 15 5 3 15 5 2 10 12मधून 10 गेले 2 राहिले 5 25 म्हणजे 5 5 25. इथे आन्सर आलं 25 25 4 100 3 इंटू 4 इज इक्वल टू 12 म्हणजे 12% रिटर्न आपल्याला आलेला आहे. आता हे ज्या आन्सर्स तुम्ही लिहिले ते इथे देअरफॉर रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू 12% त्याला बॉक्स करा. हे सोप्या गोष्टी आहेत त्या करून घ्या.